गुड मॉर्निंग. आज बनवला होता मी ऑमलेट डोसा आणि हा बनवणं अगदी सोपं आहे, फक्त याचा सॉस महत्वाचा आहे. त्यासाठी कांदा, भिजवलेली लाल बेडगी मिरची, लसूण, चिंचेचा कोळ, मीठ आणि जिरं एवढं सगळं व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं. हा सॉस तुम्ही भाज्यांमध्ये वाटण म्हणूनही वापरू शकता बरं का. आता मिक्सर लावल्यामुळे वृंदाताई उठल्या, पण तिला ऑलरेडी बनवलेला डोसा खायला घालून जरा शांत केलं आणि मग नॉनव्हेजच्या पॅन मध्ये घेतली करायला आजची रेसिपी. तुम्ही पण व्हेज आणि नॉनव्हेज साठी दोन वेगळे तवे वापरता की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. मग डोश्याचं पीठ आधी तव्यावर व्यवस्थित टाकून फिरवून घेतलं आणि मग बनवलेलं वाटण त्याच्यावर व्यवस्थित लावून घेतलं आणि मग त्यावरच अंड व्यवस्थित फोडून घेतलं आणि फिरवून घेतलं, ज्याने थोडासा सॉस आणि अंड मिक्स होतं. आणि मग त्यावर बारीक चिरलेला कांदा भुरभुरला आणि दोन्ही साइडनी डोसा शिजून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला. खूपच टेस्टी आणि यमी झालेला, थोडी वेगळी रेसिपी आहे पण खूपच छान लागते. आणि हो, मला आवडल्यानंतर नंबर होता चिन्मय, त्यालाही ही रेसिपी खूप आवडली आणि दर रविवारी हीच रेसिपी कर असा आदेश मिळाला. आता वृंदाला इतक्यात मी कोणतंही स्पाइस किंवा मीठ साखर देत नसल्यामुळे तिला हे खाऊ नाही घातलं, कारण की सध्या डोशावरच आमचं काम चालतंय. पण लवकरच तिला अंड ट्राय करायला लावेन हे मात्र नक्की.